आपण बघताय एबीपी माझा आणि आता विदर्भ एक्सप्रेसमधनं विदर्भातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया. विदर्भ एक्सप्रेस बुलेटिनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पहिली बातमी आहे नागपूरची. नागपूरच्या अजिंक्य नासरे या युवकाचा 9 महिने आधी झालेल्या अपघाती मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसांना एकदम जाग आलेली आहे. निष्क्रिय आतापर्यंत राहिलेले पोलीस हे एकदम सक्रिय झालेले आहे. अजिंक्यच्या वृद्ध आई वडिलांनी अजिंक्यचा अपघाती मृत्यू हा पोलीस व्हॅनमुळे झाल्याचे सर्व पुरावे गोळा केले आणि न्यायालयाकडे धाव घेतली होती आणि त्यांच्या ह्या संघर्षाची कहाणी जगासमोर एबीपी माझानं आणली. हे झाल्याबरोबर निष्क्रिय असलेले पोलीस हे ताबडतोब सक्रिय झाले. अजिंक्यच्या आईवडिलांकडे कालच एक पोलीस शिपाई पाठवण्यात आला. त्यांना आतापर्यंत जी माहिती देऊ केली नव्हती ती माहिती सुद्धा देण्यात आली आणि त्या दिवशी जो वाहन चालक होता त्याच्यावर गुन्हा सुद्धा नोंद करण्यात आला आहे. बुलेटिनची पुढची बातमी आहे अमरावती जिल्ह्याची. आता शिक्षक सुद्धा अडकायला लागले अँटी करप्शनच्या जाळ्यामध्ये. भारती विद्यालयाची बीएससीची परीक्षा सुरू असताना एका विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडल्या गेलं. हे कॉपी करताना पकडलं प्राध्यापक दिनेश रघुवंशी यांनी. दिनेश रघुवंशी हे कारंजातील एका कॉलेजचे प्राध्यापक होते. मात्र या परीक्षेसाठी म्हणून ते अमरावतीच्या या केंद्रावर कार्यरत होते. कॉपी केलेल्या विद्यार्थ्यावर कारवाई न करण्यासाठी त्यांनी 10,000 रुपयाची लाच मागितली. 8,000 रुपये कॅश घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली आहे. अकोलामध्ये पिक्चर अभी बाकी है सारखंच मान अपमान नाटक हे सातत्यानं खासदार संजय धोत्रे आणि पालकमंत्री रणजित पाटील यांच्यामध्ये सुरूच असतं. काल महानगरपालिकेच्या LED पथदिव्यांचं उद्घाटन होतं. 20,000 कोटी खर्च करून महापालिकेनं इथं LED पथदिवे लावलेले आहेत. ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटन पत्रिकेमध्ये फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रणजित पाटील आणि त्याचबरोबर महापौर विजय अग्रवाल यांचेच फोटो होते. खासदार संजय धोत्रे त्याचबरोबर बाकीचे आमदार आणि महापौर यांनी चक्क या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाच दांडी मारली. इतरांचा सुद्धा ह्यामध्ये सहभाग आहे. ज्या कारणांनी किंवा ज्या पद्धतीनं भाजपाला इथं एकहाती सत्ता मिळाली त्यामध्ये खासदारांचा सुद्धा मोठा रोल आहे असं म्हणत खासदारांच्या ह्या सर्व समर्थकांनी या कार्यक्रमाला अनुपस्थिती दाखवली. वाशिमची आहे पुढची बातमी आणि ह्यातून एक लक्षात येत आहे की तुरीचा घोटाळा मुख्यमंत्र्यांनी कितीही चौकशी करण्याचे आदेश दिले असले तरीही भीती न बाळगता सुरूच आहे. वाशिम बाजार समितीमध्ये काल शेतकऱ्यांची तूर विकायला झुंबड उडाली होती. मात्र 5 वाजता खिडकी बंद करण्यात आली. पावती पुस्तक संपलं असं सांगण्यात आलं आणि शेतकऱ्यांकडून त्यांचे 7-12 आणि फोन नंबर घेण्यात आले. सोमवारी पावती पुस्तक देऊ असं सांगण्यात आलं. मात्र एबीपी माझाच्या या पत्रकारानं खिडकीच्या आत दुसऱ्या बाजूला काय झालं होतं हे शूट केलं. पावत्या पाहिजे तशा फाडल्या जात होत्या. पावत्या पुस्तकं होते. आता हे संचालकांसाठी सुरू होतं की व्यापाऱ्यांसाठी हे मात्र सांगता येत नाही. मात्र हे नक्कीच शेतकऱ्यांसाठी नव्हतं. शिक्षणाचं महत्त्व किती मोठं आहे हे एका तरुणीनं काल गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील कारंजा गावात पटवून दिलं. या युवतीचं काल लग्न होतं. तिनं लग्न केलं. मात्र लग्न मंडपातून थेट आपल्या नवऱ्याच्या घरी जाण्याच्या ऐवजी आपल्या BSc फायनलचा पेपर देण्यासाठी तिनं परीक्षा केंद्र गाठलं आणि शिक्षण हे किती महत्त्वाचं असतं हे सिद्ध करून दिलं. ममता हुकरे नावाची ही युवती हिनं शिक्षण घेण्यासाठी भरपूर त्रास सहन केला आहे. तिच्या गावामध्ये साधी बस सुद्धा येत नसताना रोज 20 किलोमीटरचं अंतर पार करत तिनं या परीक्षेपर्यंत ती पोहोचली होती.
या पुढची बातमी सुद्धा गोंदिया जिल्ह्याचीच आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील अनेक मंडळी हे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जबलपूरला जात असतात. मध्य प्रदेशमध्ये त्यांना भरपूर काम मिळत असतं. मात्र काल तिथं गेलेल्या मजुरांचा अपघात झाला आणि ह्यामध्ये 11 मजूर हे मृत्युमुखी पडले तर 15 मजूर हे जखमी झाले. ही माहिती इथं आल्यानंतर महाराष्ट्र शासनानं मृत्युमुखी पडलेल्यांच्या परिवाराला 1 लाखाची मदत घोषित केली. तर मध्य प्रदेश सरकारनं सुद्धा जोडीला अजून 1 लाख देण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जखमींच्या परिवाराला सुद्धा काल 25,000 रुपये प्रत्येकी अशी मदत दिली. चंद्रपूरच्या ताडोबा जंगलामध्ये गाईड म्हणून काम करत असलेल्या 100हून जास्त लोकांचा आज संप आहे. हा संप उद्या सुद्धा सुरू राहणार आहे. यांच्या अनेक मागण्या आहेत, ज्यामधील महत्त्वाची मागणी म्हणजे शासकीय सेवेमध्ये रुजू करून घेणं. अनेक दिवसापासून त्यांचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत. मात्र त्या प्रश्नांकडे कोणीही लक्ष देत नाही. म्हणून सध्या उन्हाळ्यात आणि खास ताडोबामध्ये सुरू असलेला पीक सीझन लक्षात घेत पर्यटकांची ज्या पद्धतीनं पर्यटकांची झुंबड ही ताडोबामध्ये लागलेली आहे, हे सर्व लक्षात घेत आता तरी शासन आपल्याकडे लक्ष देईल हे म्हणत या गाईड्सनी आज आणि उद्या संप करण्याचं ठरवलं आहे. काल विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्याला मिळाला आपला पहिला प्रक्रिया प्रकल्प. गडचिरोली हा विदर्भाचा अत्यंत मागासलेला असा जिल्हा मानला जातो. इथं खनिज धन हे मोठ्या प्रमाणात असलं तरी प्रक्रिया प्रकल्प हा मात्र आतापर्यंत नव्हता. काल मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. हा प्रकल्प करण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. हेच दाखवून देतं की कुठंतरी त्यांना नक्षलवाद नको आहे, विकास हवा आहे आणि आम्ही या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. पुढची बातमी आहे वर्धा जिल्ह्याची. इथं आर्वी तालुक्यातील जाम शिवारापाशी एका बिबट्यानं काल शेतकऱ्यावर हल्ला चढवला. या भागामध्ये ह्याआधी अशा पद्धतीचा कुठलाच हल्ला झाला नव्हता. हा शेतकरी आपल्या शिवारामध्ये गाईला आणण्यासाठी गेला. मात्र तिथं लपून बसलेल्या बिबट्यानं त्यावर हमला केला. शेतकरी हा जखमी झाला आहे, त्याचा उपचार सुरू आहे. मात्र आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठी दहशत पसरली आहे. इथल्या सर्व शेतकऱ्यांनी वन विभागानं यामध्ये काहीतरी ताबडतोब लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे. समाजामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे असं जरी आपण म्हणत असलो तरी नागरिक दक्ष असले तर हा फार काळ काही चालू शकत नाही. याचं उदाहरण भंडारा जिल्ह्यातील घुटरा या ग्रामपंचायतीनं दिलेलं आहे. इथं मुरुम टाकलेल्या रस्त्याला परत एकदा सुधरवायचं म्हणून काम हाती घेण्यात आलं होतं. मात्र रस्ता अगदी चांगला आहे, परत तेच काम करण्याची गरज नाही अशी तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे गावकऱ्यांनी केली आणि त्यामुळे सरपंच आणि रोजगार सेवकाच्या विरोधामध्ये चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.